नमस्कार, आपण बघताय लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा या आमच्या विशेष चर्चेच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चर्चा करणार आहोत ज्या निकालाकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय त्या निकालाबाबतची. त्या निकालाची सुनावणी अखेर पूर्ण झालेली आहे. 9 महिन्यांच्या वाद प्रतिवादानंतर, युक्तिवादाच्या नंतर, प्रतियुक्तिवादानंतर ही सुनावणी अखेर संपलेली आहे आणि कुठल्याही क्षणी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल देऊ शकतो. निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. या सुप्रीम निकालाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे, कारण हा निकाल फक्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही, फक्त उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, शरद पवार, महाविकास आघाडी यांच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अनेक मुद्दे जे या केसच्या निमित्तानं उपस्थित केले गेले त्यांच्यावरती भाष्य करणारा हा निकाल असणार आहे. मग ते आमदारांचं वर्तन असेल, गैरवर्तन असेल, 10वी सूची असेल, पक्षांतर विरोधी कायदा असेल, त्याची जपणूक असेल, लोकशाही, राज्यपालांची भूमिका, असे अनेक मुद्दे या केसमध्ये उपस्थित झाले आहेत आणि म्हणून या निकालाकडे महाराष्ट्राची जनता डोळे लावून बसलेली आहे. पण 9 महिन्यात काय काय झालं थोडक्यात बघूया. ही चर्चा सुरू करण्याआधी विशेष पाहुण्यांसोबत एक राऊंडअप आपण घेऊया की याच्या इतक्या दिवसात काय झालं. सगळ्यात पहिले 26 जूनला ही सुरुवात झाली. अपात्रतेच्या नोटिशीला शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ते 16 आमदार पक्ष सोडून गेले होते, सुरतेला गेले, नंतर गुवाहाटीला गेले. त्यांच्याबद्दल ही खरं तर इथून सुरुवात होते 26 जूनपासून. नंतर काय घडतं, 27 जूनला या बंडखोर आमदारांना न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येऊ नये आणि इथून खरं तर सगळ्या या सत्ता नाट्याच्या खेळाला सुरुवात झाली आणि कलाटणी मिळाली. पुढे काय झालं, पुढे 11 जुलैला ही सुनावणी होणार होती. 11 जुलैपर्यंत त्यांना तिथे दिलासा देण्यात आला होता. ती सुनावणी टळली आणि प्रकरण जैसे ते. आता 11 जुलै आणि 27 जूनच्या मध्ये काय झालं, तर याच्यामध्ये सत्तांतर झालं. याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, नवीन अध्यक्ष आले, सरकारने बहुमताची चाचणी पास केली. हे सगळं या मधल्या काळामध्ये घडलं. नंतर पुढे कोर्टाची जी सुनावणी ती सुरू झाली. नंतर काय झालं, तर तारीख पे तारीख सुरू होतं. 20 जुलैला प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचे संकेत दिले आणि ही सुनावणी सुरू झाली. कारण घटनापीठानेच हा प्रकार ऐकला, कारण खूप घटनेचे मुद्दे, घटनात्मक पेच या गोष्टीमध्ये आहेत आणि म्हणून घटनापीठाकडे देण्याच्या वेगवेगळ्या तारखा सुरू झाल्या. मग पहिली तारीख होती 20 जुलैची. त्याच्यानंतर पुढची तारीख आली 31 जुलैला. पुन्हा सुनावणी लांबणीवरती पडली. वेगवेगळ्या तारखा जसं म्हटलं आणि याच्यानंतर फक्त तारखाच पडत होत्या खरं तर जी सुनावणी सुरू होती. त्याच्यानंतर 3 ऑगस्टला न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू झाला. दोन्हीकडनं आपल्या भारतातल्या ज्येष्ठ वकिलांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली. 23 ऑगस्टला हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं. घटनापीठ स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर ही सुनावणी सुरू झाली आणि पुन्हा तारखा होत राहिल्या. 7 सप्टेंबरला पुढची तारीख पडली. दोन्ही गटांकडून युक्तिवाद सुरू झाले. कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, कौल असतील, जेठमलानी असतील, अशांनी तिथे युक्तिवाद सुरू केला. 27 सप्टेंबरला पुन्हा पुढची सुनावणी सुरू झाली. तारखा वारंवार पडत होत्या, पण एव्हाना शिंदे सरकारने आपले 100 दिवसही पूर्ण केलेले होते सरकारचे. दोन्ही गटांना लिखित स्वरूपात आपले मुद्दे मांडायला सांगण्यात आले होते कोर्टाकडनं, कारण आर्ग्युमेंट्स तेव्हा लांबत होते की आपलं स्पेसिफिक म्हणणं काय ते तुम्ही कोर्टासमोर लिखित स्वरूपात मांडा असं सांगण्यात आलं. 29 नोव्हेंबरला न्यायमूर्ती कृष्ण मुरारी गैरहजर होते, त्यामुळे परत पुढची तारीख पडली. जसं मी सांगितलं की तारखा पडत होत्या. त्याच्यानंतर 13 डिसेंबरला हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवण्याची ठाकरे गटाची मागणी फेटाळली. त्यांनी मागणी केली होती आणि असाही आरोप केला गेला की ते लांबवतात केस. यासाठी त्यांचं म्हणणं होतं की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण पाठवायचं की नाही याबाबत निर्णय तिथे 10 जानेवारीला घेण्यात आला नाही. त्याच्यानंतर ही सुनावणी अशीच रेग्युलरली सुरू झाली. दोन्ही गटांचे युक्तिवाद 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान झाले, कारण कोर्टाने तेव्हा सांगितलं की हे सगळे आता रेग्युलर बेसिसवरती सुनावणी होईल आणि त्या दरम्यान या दोन्ही गटांचे युक्तिवाद तेव्हापासून सुरू होते. ते तात्काळ सुरू असताना 21, 22, 23 फेब्रुवारी म्हणजे सगळ्या रेग्युलर त्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही गटाकडनं आपले युक्तिवाद मांडण्यात आले होते. शेवटचे युक्तिवाद 14, 15 आणि 16 मार्चला दोन्ही गटाकडून दोन्ही पक्षाकडून तिथे मांडण्यात आले. आता प्रतीक्षा आहे ती या सत्ता संघर्षाच्या निकालाची. हा सत्ता संघर्ष आता संपणार आहे. आता या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण जसं मी म्हटलं की फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी अनेक पथदर्शी असे निर्णय याच्यातून येऊ शकतात आणि याच्यावरती चर्चा करणार काही विशेष पाहुणे आजच्या या चर्चेत माझ्यासोबत जोडले जाणार आहेत. आणि त्यासाठी हे चर्चेच्या आधी आम्ही पोल टाकलाय. तो पोल तुम्ही बघू शकता. लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही या पोलमध्ये आपली मतं नोंदवू शकतात. सत्ता संघर्षाच्या निकालानं पक्षांतर, घोडेबाजार या गोष्टींना आळा बसेल असं तुम्हाला वाटतं का? होय नाही मध्ये तुम्ही आपली मतं नोंदवू शकता. ही चर्चा आपण करणार आहोत. माझ्यासोबत जसं मी म्हटलं की 2 विशेष पाहुणे जोडले जात आहेत माझ्यासोबत. आजच्या या विशेष चर्चेसाठी असणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, जे या बाजूची या सगळ्या
घटनेची आणि या सगळ्या केसची लीगल बाजू सांगणार आहेत आणि सोबतच माझ्या आपल्या शोमध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई. या दोघांच्या पण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले उज्ज्वल निकम यांना मला लीगल पॉईंट ऑफ व्ह्यूबद्दल बोलायचं आणि त्याच्यानंतर मला या गोष्टींचं राजकीय विश्लेषण करायचं आहे. 3-4 महत्त्वाचे मुद्दे मला घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमदारांच्या अपात्रतेचा 10व्या सूचीचा. निकम साहेब, हा सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला मुद्दा होता. या निकालानं आता दोन्ही बाजूच्या सुनावणी झाल्यात. आपण थोडीशी भावनिक बऱ्याचदा ही सुनावणी किंवा याच्यामध्ये आर्ग्युमेंट भावनिक लेवलला जाताना बघितलेत. पण निकम साहेब, हा निकाल आता काय येईल याच्याबद्दल आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पण तरीसुद्धा 10वी सूची, आमदार पक्षांतर बंदी कायदा, या सगळ्यांसाठी हा निकाल दिशादर्शक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशी अपेक्षा आहे का कायद्याचे अभ्यासक म्हणून की आता या निकालाने खरंच या गोष्टीला पुन्हा एकदा घाऊक पक्षांतर जे होतं, घोडेबाजार जो होतो, याला आळा बसू शकेल असा निकाल असेल का? आपण तसं कमलेशजी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण या सत्ता संघर्षाची सुनावणी जवळजवळ 10 ते 12 दिवस आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे झाली. अथपासून इथपर्यंत अनेक मुद्दे, कायद्याचे मुद्दे, राजकीय मुद्दे आणि हे सगळे मांडण्यात आले. आणि न्यायालयाने देखील खुल्या अंतःकरणाने त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका उपस्थित होत होत्या त्या शंकांचा त्या याचिकाकर्त्यांना प्रश्न विचारून, दोन्ही गटाच्या वकिलांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निराकरण करून घेतलं. हे शंकांचं निराकरण करून घेत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने काही प्रसंगी अतिशय कठोर टिप्पणी केलेली आहे. ही टिप्पणी जरी प्राथमिक स्वरूपाची जरी असली, तो निकालाचा भाग असेल की नाही आज हे सांगता येत नाही, परंतु त्याच्यामुळे वी कॅन रीड द माइंड ऑफ द कोर्ट. म्हणजे कोर्टाच्या मनात काय विचार चालले आहेत या टिप्पणीमुळे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा या सगळ्या प्रकरणाकडे बघतो त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक प्रश्न विचारण्यामागची पार्श्वभूमी अशी दिसते की लोकशाही सुदृढ होण्याकरता 10वं परिशिष्ट अधिक बलवान कसं होईल आणि ते कशा रीतीने मार्गदर्शक सूचना, कारण न्यायालय काही कायदा बनवत नाही, हे लेजिस्लेचरना देता येईल या संदर्भातली देखील चर्चा, म्हणजे जे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालं, यापुढे तशी घटना होऊ नये आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा निकाल एक माइलस्टोन ठरावा असं मला वाटतं. पण त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालय काही प्रश्नांना अजिबात हात लावणार नाही, कारण ते प्रश्न स्वायत्त संस्थेच्या निर्णयाकरता सोपवून देईल. आपण बघितलं असेल की मागचे सरन्यायाधीश रमन्ना यांनी निवडणूक आयोगाचा 10व्या परिशिष्टाचा कितपत रोल असू शकतो हा एक मुद्दा घटनापीठापुढे ठेवला होता. पण घटनापीठाने तो मुद्दा निवडणूक आयोगाच्या रिंगणात भिरकवला. कारण निवडणूक आयोग एक स्वतंत्र व्यवस्था आहे, स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि म्हणून हे फार कटाक्षाने सर्वोच्च न्यायालय पाळलेलं आहे की कोणत्याही प्रकारे आपल्याकडून लक्ष्मण रेषा ओलांडली जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि त्या दृष्टिकोनातून हा निकाल एक महत्त्वपूर्ण असेल. निकम साहेब, तुमच्याकडे आणखी एक प्रश्न खरं तर मी घेणार आहे आणि मग मला त्याच्यातले त्या राजकीय बाबीकडे मी हेमंत देसाई सरांकडे जाईल. जो कायदा मुळात आणला होता अँटी डिफेक्शन लॉ 10व्या शेड्यूलमध्ये 52व्या अमेंडमेंट नंतर, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य आहे, तर कायद्याचं ऑब्जेक्टिव्ह जे लिहिलं त्यात म्हटलं होतं की इट इज टू प्रिव्हेंट डिफेक्शन्स मोटिवेटेड बाय द ल्यूर ऑफ ऑफिस ऑर मटेरियल ॲडव्हान्टेजेस ऑर सच कन्सिडरेशन. It deters the legislators from shifting their political association to gain any personal advantages and it maintains stability in the party system. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. And prevents the threat of toppling the governments. सरकार अशी उलटवली जातील. आज जर तुम्ही कपिल सिब्बल यांचं शेवटचं आर्ग्युमेंट ऐकलं असेल तर ते म्हणाले होते की इथून पुढे घाऊक अशा पद्धतीने सरकार उलथवून लावण्यासाठी जर आळा घालायचा असेल तर हा निकाल देणं त्यांचं म्हणणं ते खूप गरजेचं आहे. याच्यावरती लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असं त्यांचं म्हणणं होतं. पण मुळातच या कायद्याला आता जो प्रकार झाला आहे त्याला
तो मुळात पक्षांतर नाहीच आहे, पक्षातलाच एक गट आहे वगैरे वगैरे आर्ग्युमेंट दिलं गेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जर खरंच पक्षांतर्गत डेमोक्रेसीचा मुद्दा तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी घ्यायचा खरं तर, पण हा जो मूळ उद्देश आहे ज्या कायद्याचा, त्याच्यावर बळकटी करण्यासाठी काही नवीन या निकालामधनं आपल्याला गोष्टी बघायला मिळू शकतात का, की कोर्ट सांगू शकतं की या गोष्टीवरती विचार व्हावा, याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट्स केल्या जाव्या, याला अजून स्ट्रेंथन करायची गरज आहे? कमलेशजी, आपला प्रश्न अतिशय योग्य व महत्त्वाचा असा आहे. कारण माझं स्पष्ट मत असं आहे की आजही 10वं परिशिष्ट ज्या उद्देशाकरता हे 10वं परिशिष्ट आणण्यात आलं तो सफल होत नाहीये. महाराष्ट्रातलं सत्ता संघर्ष प्रकरण सोडा, कारण असं आहे की 10वं परिशिष्ट हे ज्या वेळेला आणण्यात आलं, आपण म्हटल्याप्रमाणे आयाराम गयाराम थोपवायला हवेत, राजकीय भ्रष्टाचार हा थांबायला हवा, आणि याकरता राजकीय पैशातून कुठे राजकीय व्यक्ती म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावरती गालबोट लागू नये किंवा त्यांनी गालबोट त्याकडे प्रवृत्त होऊ नये, हा उद्देश सफल होत नाही. याला कारण असे, आजही 10व्या परिशिष्टामध्ये जी तरतूद आहे की 1/3 आमदार फुटले, पूर्वी होती, तर ते पक्षांतर समजलं जायचं नाही, अपात्र होत नसे. आज 2/3 आमदार फुटले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते अपात्र होत नाही. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की आज मिती 10वं परिशिष्ट हे आमदारांच्या फुटाफुटीला देखील कायदेशीर मान्यता देत आहे. आणि म्हणून याचाच फायदा घेऊन जर एखादा पक्ष, जर समजा 10 लोकांचा पक्ष असेल, राजकीय पक्ष, त्यातील एखादी श्रीमंत व्यक्ती आली असेल निवडून एखाद्या राजकीय पक्षातून, म्हणजे तो श्रीमंत धरून 9 आणि त्यानेच ते सगळे आमदार विकत घेऊन ओरिजिनल ज्या पार्टीतून निवडून आले तिला गुड बाय केलं असेल आणि आम्हीच पक्ष असा दावा केला, तर काय करणार? याचाच अर्थ असा आहे की आजही 10वं परिशिष्ट अशा प्रकारची परिस्थितीला सामना करायला तेवपर हे नाही आहे. आणि तितपत काय नाही आहे, तितपत ती तत्पर दिसत नाही 10वं परिशिष्ट. आणि म्हणून मला खात्री आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा एक भाग झाला. या अनुषंगाने उद्भवलेले प्रॉब्लेम्स लक्षात घेता सर्वोच्च न्यायालय आपल्या निकाल पत्रकात यावरती भाष्य करेल, आणि भाष्य करून नाही तर अशा काही मार्गदर्शक, ज्याला गाईडलाईन्स म्हणतील मॅन्डेटरी स्वरूपाच्या, त्या देखील निकालपत्रात उद्धृत होतील, जेणेकरून भविष्य काळात संसदेला देखील त्या कमीपणाचा, कमकुवतपणाचा 10व्या परिशिष्टाचा विचार करावा लागेल. मला खात्री आहे त्याची. ठीक आहे. निकम साहेबांनी हा मुद्दा मांडला की त्यातनं खरंच अनेक गोष्टी या मंथनातून, समुद्र मंथनातून जशी अनेक रत्न निघाली होती, त्यात विषय निघालं होतं, अशा अनेक गोष्टी या मंथनातून निघू शकतात. हेमंत देसाई सर, या कायद्याचा मूळ आपण बघितला होता, मी सांगितलं मगाशी की जे घाऊक पक्षांतर होतं, आयाराम गयाराम संस्कृतीला आळा घातला जावा, असं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. हा कायदा जेव्हा आणला होता तेव्हा मधु लिमयने याला मोठ्या प्रमाणात विरोध त्यांचा या गोष्टीला होता, आणि त्यांनी त्यांचे पॉईंट्स खरं तर म्हटलं तर मेरिट्सवरती. पण आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी खरं तर त्यांचे मेरिट्स वेगळे होते, पण आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तांतर झालं आहे, एक क्लासिक परिस्थिती अशी तयार झाली आहे की पक्षावरती दावा आणि पक्षांतर्गत डेमोक्रेसी असे अनेक मुद्दे इथे उपस्थित राहिले आहेत. पण हा सगळा प्रकार, जसं कपिल सिब्बल म्हणतात की लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा आहे, इतका खरंच मोठा आहे की जनरली फक्त पक्षातली एक पडलेली फूट आहे, एक सत्तांतर झालं आहे, एक पक्षाची सत्ता जाऊन दुसऱ्या पक्षाची सत्ता किंवा एकाच पक्षातल्या वेगळ्या गटाची सत्ता आली आहे, इतकी सोपी आहे की असं तुम्हाला असं वाटतंय की खरंच जितकं एकदम अलंकारिक आज त्यांच्याकडनं आर्ग्युमेंट करण्यात आलं आहे, तितका लोकशाहीचं भवितव्य अंधारात ढकलणारा वगैरे निर्णय असू शकतो? मला असं वाटतं की आत्तापर्यंत पक्षांतर अनेक झालेत. आता आपण जेव्हा आयाराम आणि गयाराम हा शब्द उच्चारतो, तर ते गयाराम हे आपल्याला माहिती आहे की ती व्यक्ती होती, त्यांनी ज्या प्रकारे पक्षांतर केली त्यामुळे ते आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित झाला. हा सगळ्या हरियाणाच्या संस्कृतीचा भाग आहे, जिथनं भजनलाल प्रयोग झाला. अख्खाच्या अख्खा मंत्रिमंडळासकट ते जनता पार्टीने इंदिरा गांधींच्याकडे गेले. हा एक भाग लक्षात घ्या आपण. पण गोव्यामध्ये आपण बघितलं तर गोव्यामध्ये काँग्रेसचे बहुसंख्य लोक भाजपमध्ये गेले.
महाराष्ट्र गोमंतक पक्षातले गेले, अनेक ठिकाणी काँग्रेसने सुद्धा अशा प्रकारच्या फोडाफोडी केल्या. पण तेव्हाच्या फोडाफोड्या आत्तापर्यंत ज्या झाल्यात त्याच्यात आणि महाराष्ट्राच्या याच्यात वेगळा जो फरक आहे, म्हणजे ज्यांनी हे सगळं घडवून आलेले आहेत त्याच्या मेंदूचं कौतुक करावं अशा प्रकारची गोष्ट आहे की आम्ही पक्ष फोडलेलाच नाही, आम्ही पक्षच सोडला नाही, आम्ही पक्षातच आहोत आणि आमचाच पक्ष आहे, आम्हीच पक्ष बळकावला आणि तो बळकावणं त्यांनी यशस्वी पद्धतीने करून दाखवलं. हे ज्या पद्धतीचं याच्यामागे जे तर्कशास्त्र वापरण्यात आलं हा अभिनव प्रयोग आहे. मला असं वाटतं की इनोव्हेशनचं पारितोषिक त्याला स्टार्टअप उद्योगाचं सुद्धा पारितोषिक द्यायला हरकत नाही. हे पण अतिशय गंभीर गोष्ट आहे. गंभीर गोष्ट या अर्थाने आहे की बघा आता शेजारच्या कर्नाटकमध्ये 25 काँग्रेसचे आमदार फोडण्यात आले, मुंबईत ठेवण्यात आले. प्रसाद लाड यांनी त्यांची खातीरनवाजी केली. आता हे आपण असं म्हणलं की काँग्रेसनी हेच केलं, काँग्रेसनी सगळ्या या गोष्टी केलेल्याच आहेत. प्रश्न काँग्रेसचा नाही, प्रश्न लोकशाहीचा आहे. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा जे काँग्रेसनी नेमलेले जे काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष होते रमेश, मला वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे, त्यांच्या वर्तनावरती सुद्धा काही आक्षेप व्यक्त करण्यात आले होते. ते भाजपने किंवा कोणी करू, ते सुद्धा पक्षपाती पद्धतीने थोडेसे वागलेले होते, यात शंका नाही. पण यांनी फोडण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न केला तेही खरं आहे. पण हा जो प्रयोग झालाय तो अभिनव प्रयोग आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणतो तो केवळ व्यवहारातला किंवा सौदेबाजीतला भ्रष्टाचार म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार नसतो, तर याच्यामधनं संपूर्ण जो भ्रष्टाचार झालेला आहे तो राजकीय भ्रष्टाचार, ती अधिक गंभीर गोष्ट आहे. आज हे भाजपने केलं, उद्या काँग्रेस किंवा कुठलाही अन्य पक्ष करू शकेल. ते थांबायला हवं. मधुलिमांचा तुम्ही उल्लेख केला ते बरोबर आहे. त्यानंतर दंडवत्यांनी सुद्धा यासंबंधी लेखन केलेलं होतं बऱ्यापैकी. मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं संविधानामध्ये सगळ्या अनेक तरतुदी केल्या, त्या राबवणारे जे लोक आहेत ते ती लोकशाही समृद्ध करू शकतात. आणि ही लोकशाही ज्या पद्धतीने आता समृद्ध होतीये तो सगळ्यात धक्कादायक भाग आहे. मला असं वाटतं की न्यायाधीशांनी, सरन्यायाधीशांनी किंवा त्यांच्या बाकीच्या न्यायाधीशांनी ज्या काही टिप्पण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर विधानसभाध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष किंवा एकनाथ शिंदे असतील, फडणवीस, सगळ्यांवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांनी टिप्पणी केलेली आहे. आणि त्या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं अशा प्रकारची स्थिती आहे. आता ज्या प्रकारे त्या या सगळ्या गोष्टीचं समर्थन करत होत्या, त्या राज्यपालांचा आपण उल्लेख केला तर राज्यपालांवरती थेटपणे टिप्पणी केलेली आहे. सगळेजण राज्यपालांची पालखी उचलत होते. आता हे लोक म्हणजे आता राज्यपाल नाहीत, आता आपल्या मायभूमीत गेलेले आहेत, पण त्यांच्या उघड दिसतंय की राज्यपाल असं करतात. पण त्याच्यावरती काही कायदेतज्ञ सुद्धा त्यासंबंधी काही भाष्य करायला म्हणजे टाळत होते. त्यासंबंधी थेट दिसत होतं उघड्या डोळ्यांनी सर्वसामान्य माणसाला ज्याला कायदा आणि घटनाचं फारसं ज्ञान नाही. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे जे म्हणतायत की हे हिंदुत्वाच्या बद्दल त्याबद्दल आमचा मतभेद आहे म्हणून आम्ही हे केलं. पण 2.5 वर्ष तुम्ही काय करत होतात हा साधा प्रश्न जो सामान्य माणसाला पडला होता तो प्रश्न न्यायमूर्तींनी तशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांच्याच व्यवहाराबाबत म्हणजे राज्यपाल असतील, अगदी झिरवळजी असतील आणि हे असतील विधानसभाध्यक्ष, सगळ्यांच्या भूमिकांबद्दल कदाचित यासंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. आणि यापुढच्या काळात म्हणजे विधानसभा अध्यक्ष कोण निवडतं तर ज्यांच्याकडे बहुमत आहे ते निवडतात. अनेकदा विधानसभाध्यक्ष हे कशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या असतात, उपाध्यक्ष कशा प्रकारच्या भूमिकेतनं वावरतात, या सगळ्याबाबत आपल्याला पुनर्विचार करायला लागेल. राज्यपालांच्या नेमणुका कशा प्रकारे होतात त्याच मुद्द्याकडे मला विचार करायला लागेल. निवडणूक आयोग जे आहे निवडणूक आयुक्तांच्या बद्दल सुद्धा प्रश्न विचारले आणि नेमणुकीची पद्धत बदला म्हणून सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हे सगळं आपल्या लक्षात घेऊन या पुढच्या काळात सुधारणा लक्षणीय करायला लागेल. हे पाथ ब्रेकिंग जजमेंट असेल अशी अपेक्षा आहे आणि हे सगळ्या राज्यांनी आणि सगळ्या राजकीय पक्षांनी त्यासंबंधी विचार करावा असं जजमेंट असेल असं मला वाटतं. पाथ ब्रेकिंग असणार आहे हा तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही एका महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे तो राज्यपालांच्या भूमिकेबाबत. कारण या सगळ्या केसमध्ये या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशन, पक्षांतर बंदी कायदा याच्या बरोबरीनेच दुसऱ्या कुठल्या मुद्द्याची चर्चा झाली असेल तर ती राज्यपालांच्या भूमिकेबाबत. संविधानाचे कस्टोडियन त्यांना म्हटलं जातं, कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन राज्यपाल आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत काय म्हणणं आहे, कायदा काय सांगतो हे उज्ज्वल निकम साहेबांकडून जाणून घेणार आहोत. आणि जसा मग अशी पॉईंट नोट केला होता की राज्यपालांची भूमिका खरंच त्यांच्या राज्यपाल पदाला शोभून होती का, याच्याविषयी राजकीय कमेंट मी हेमंत देसाई सरांकडून घेणार आहे. पोल बघूया.
हा पोल तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर जाऊन आपली मतं नोंदवू शकता. सत्ता संघर्षाच्या या निकालानं पक्षांतर किंवा घोडेबाजार अशा गोष्टींना आळा बसेल असं तुम्हाला वाटतं का? होय नाही तुम्ही आपली मतं नोंदवू शकता. लोकशाही मराठीवरती आपण चर्चा करतोय सत्ता संघर्षाच्या निकालाबद्दलची. आता अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे आणि या निकालानं काय परिणाम होतील, एक पाथ ब्रेकिंग असा हा निकाल असणार आहे, दिशादर्शक असा निकाल असणार आहे आणि म्हणून याच्या राजकीय आणि याच्या घटनात्मक बाबींवरती आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत विशेष पाहुणे या शोमध्ये आहेत. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आपल्यासोबत आहेत. दोघांची आपण चर्चा करतोय. निकम सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं होतं की गव्हर्नरच्या रोलबाबत प्रचंड चर्चा झाली की राज्यपालांची भूमिका काय होती. खरं तर आपण काल चर्चा केली होती. काल जेव्हा सरन्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते की राज्यपालांची भूमिका ही त्या सत्तेतल्या फुटीला मदत करणारी होती का वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे कारण राज्यपालांची भूमिका तिथे अपेक्षित आहे. जेव्हा राज्यपाल कधी पण अभिभाषण करतात तेव्हा माय गव्हर्नमेंट असा उल्लेख करत असतात तिथे. त्यामुळे आपलंच हे सरकार वाचवताना त्यांनी सगळ्यात घटनात्मक त्यांच्याकडे दिसलेली जी आयुधं होती, त्यांच्याकडे घटनेने दिलेले जे अधिकार होते, त्यांचा वापर झाला किंवा गैरवापर झाला हा करत निकालातून आपल्याला कळेल. पण त्या गोष्टींचा कितपत परिणाम आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्याच्याबद्दलही क्लॅरिटी येऊ शकते या निकालातनं? निश्चितपणे कालच्या सुनावणीमध्ये राज्यपालांचं वर्तनाबद्दल अप्रत्यक्षपणे सरन्यायाधीशांनी नापसंती व्यक्त केली असं म्हणावं लागेल. कारण ज्या अर्थी जेव्हा राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत होते त्यावेळेला सरन्यायाधीशांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. अर्थात न्यायाधीशांनी प्रश्न विचारणं हे गैर नाही किंवा त्यातून आपण कुठलाही अर्थ असा एक काढू शकत नाही. परंतु ज्यावेळेला सरन्यायाधीश या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष म्हणाले की व्यक्तिशः मी राज्यपालांच्या या कृतीबद्दल नाराज आहे, हा फार बोलका शब्द त्यांनी बोलले. अगदी अगदी. आणि याला कारण सांगताना त्यांनी सांगितलं की राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या बिना परवानगीने किंवा बिना सल्ल्यानुसार किंवा मुख्यमंत्र्यांच्या विनंती नसली तरी राज्यपालांना विशेष सत्र बोलवण्याचा अधिकार आहे यात शंका नाही. तो त्यांनी अधिकार तो राज्यपालांचा मान्य केला कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून. परंतु राज्यपालांपुढे जी काही तथ्य ठेवण्यात आली होती की सरकार तत्कालीन सरकार अल्पमतात आलं आहे, ती तथ्य कोणत्याही प्रकारे सबळ तथ्य नव्हती. आणि हे कारण सांगतात त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला सरकार हे अलायन्सचं सरकार असतं कारण त्यावेळेला उदाहरण सांगितलं की 97 आमदार हे काँग्रेस आणि एनसीपीचे एक गठ्ठा त्यांचे आमदार एकत्र होते, त्यांची फाटाफूट झाली नव्हती. परंतु शिवसेनेच्या 56 आमदारांमधील 34 आमदार राज्यपालांकडे येतात, निवेदन करतात की आमचं पक्ष नेतृत्वावरती विश्वास नाही. याचा अर्थ त्यांनी असं सांगितला की बाळासाहेब ठाकरेंची पॉलिसी फॉलो करत नाहीत, निवडणूकपूर्वी जी आमची अलायन्स होतं त्याला भंग करणारं सध्या ठाकरे सरकार आहे असं जे म्हणणं होतं. त्या मतावरती राज्यपालांनी योग्य होतं की नाही हा प्रश्न उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की तुम्ही आपसात मतभेद मिटू शकले असते, 3 वर्ष एकत्र राहिलेत. यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते की आज मितीस सरन्यायाधीश व्यक्तिशः यांनी राज्यपालांपुढे असं कुठलंही सबळ कुठले तथ्य नव्हती की ज्या तथ्याच्या आधारावर त्यांनी तत्कालीन सरकारला बहुमताची चाचणी पास करायला सांगितली. हे स्पष्ट होत आहे. आणि म्हणून राज्यपाल हा नेहमी न्यूट्रल असला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की राज्यपाल हा राष्ट्रपतीकडनं नियुक्त केलेला जातो, तो बऱ्याचशा वेळेला पार्टिझन असतो. हे जरी गृहीत असलं तरी ज्या वेळेला त्यांनी सर्वोच्च न्यायालय एक वाक्य सरन्यायाधीश सुंदर म्हटलंय, ए गव्हर्नर शुड नॉट एंटर इनटू सच एरिया व्हेअर हिज ऍक्शन विल प्रेसिपिटेट द रिझल्ट्स. म्हणजे राज्यपालांनी अशी ह्या एरियामध्ये कुठले शिरू नये की जेणेकरून त्यांच्या त्या कृत्यामुळे एखादं घटना घडायला मदत होईल. म्हणजे अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालय सुचवत होतं की राज्यपालांनी जी 30 तारखेला मीटिंग बोलवली होती बहुमताची चाचणी घेण्याकरता, त्यामुळे सरकार गडगडलं, सरकार अल्पमतात आलं असं एकंदरीत त्यांचा तो होरा होता असं स्पष्ट दिसतं. आणि जी इतर कारणं होती त्याची त्यांनी पोस्टमॉर्टम चिरफाड केली. आणि म्हणून राज्यपाल हा न्यूट्रल असला पाहिजे असं घटनेला अपेक्षित असतं. तसं वास्तवामध्ये कधी राहत नाही हे समजू शकतो आपण. परंतु अशा वेळेला मात्र
लोकशाहीची बूज राखण्याकरता राज्यपालांवर बद्दलही सर्वोच्च न्यायालय आपल्या निकालपत्रात काही निरीक्षणं नोंदवू शकतात. अर्थात त्या निरीक्षणाचा दूरगामी परिणाम काय होईल हे आज सांगता येणं कठीण आहे, कारण कोणत्या प्रकारची निरीक्षण निकालपत्रात नोंदवली जातात ते बघितल्यानंतरच सांगता येईल की ही गोष्ट इल्लीगल आहे का इर्रेग्युलर आहे. कायद्यामध्ये इल्लिगॅलिटी आणि इर्रेग्युलॅरिटी फार महत्व आहे, महत्त्वाची, हो. आणि जर इल्लिगॅलिटी असेल तर ती इन्फ्रक्च्युअस होत असेल तर मग त्याचा काही उपयोग नसतो. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडला. पण आता मला देसाई सर तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची, कारण एकच आर्ग्युमेंट केलं गेलं होतं की तुम्ही स्पीकरला निर्देश देऊ शकत नाही, तर तुम्ही किमान राज्यपालांना हे सरकार स्थापन करण्यासाठी जो दिलेला निर्णय आहे तो मागे घ्यायला लावा, असं त्यांचं आर्ग्युमेंट होतं शेवटपर्यंत, आजही होतं ते. आता राज्यपालांची भूमिका या सगळ्यांमध्ये मला आठवतं आहे, जेव्हा हे सरकार स्थापनेसाठी मुख्यमंत्री आणि म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा भेटले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपालांना सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी, तेव्हा त्यांना पेढे भरवले होते. तो फोटो व्हायरल झाला होता, त्याच्यावर त्याने कमेंट्सही आल्या होत्या. शरद पवारांसारख्या एका वरिष्ठ नेत्याने सुद्धा कमेंट केली होती की मी इतक्या वेळा मुख्यमंत्री झालो पण मला कधी कुठल्या राज्यपालांनी पेढा भरवल्याचं आठवत नाही. त्यामुळे तिथूनच राज्यपालांच्या कृतीबद्दल आपल्याला तिथे प्रश्न उपस्थित विरोधी पक्ष करत होता असं दिसून आलं. पण आता या निर्णयानंतर किंवा या सगळ्या घटनेनंतर एक पायंडा पडलेला आहे किंवा पडायला हवा असं अनेकांना अपेक्षित असेल. राज्यपालांची भूमिका ही कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्या घटनेचे संरक्षक म्हणून त्यांची भूमिका असायला हवी. या सगळ्या प्रकारातून हा प्रकार जास्त आपल्याला सामोरे आलेला दिसतोय. या केसने हाही मुद्दा निकाली काढावा असं तुम्हाला वाटतं? याच्याबद्दल खूप क्लिअर कट गाईडलाईन्स द्यावा असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की अशा गाईडलाईन्स दिल्या जाव्यात असं वाटतं, पण जातील की नाही याची मला खात्री नाही. पण आपण काही अपेक्षा करू शकतो. आश्चर्य मारले जातील, मारलेलेच आहेत, पण अशी अपेक्षा आपल्याला हे करता येईल. त्यामध्ये मुद्दा असा आहे की जे सरकार 2.5 वर्ष चाललेले आहे, व्यवस्थित चालले, त्यात अंतर्गत मतभेद वारंवार सामोरे येऊन सरकार पडतंय की नाही अशी कुठलीही शक्यता निर्माण झालेली नव्हती. अशा वेळी सरन्यायाधीश असं म्हणतायत की जे सरकार आहे ते जेव्हा चालेल याच्या पुढच्या काळातही उगाच छोटेफार मतभेद असते तर ते दूर करून त्यांनी चालवावं सरकार, अशा प्रकारची राज्यपालाची एक सकारात्मक भूमिका असते. आणि जर ते पडण्याची म्हणजे संकटच निर्माण झालं, पडणारच आहे बाबा आता, तर राज्यपाल काही करू शकत नाही. पण अकारण त्याला एक ज्याला मार्ग आखून देणं असं राज्यपालाने एक प्रकारे वाट करून दिली की हे सरकार पडण्याच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट मी सांगतो आपल्याला की ज्यावेळी हे सरकार पडलं, म्हणजे आता उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे राजीनामा दिला तो राजीनामा त्यांनी द्यायला नको होता असं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार, अजितदादा यांचंही मत होतं. पण पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलं की ही चूक झाली त्यांच्याकडे आणि त्यांनी सामोरं जायला पाहिजे होतं. हा एक भाग सोडून द्या तुम्ही. परंतु उद्धव ठाकरेंना जेव्हा राजीनामा देण्याची त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेस राज्यपालांनी काही भूमिका अशी वठवायची की बाबा का तुम्ही राजीनामा देत आहे, त्यांचं मन वळवण्याचं म्हणजे पॉलिटिकल भूमिका नाही, काय बाबा परिस्थिती आहे हे जाणून घेणं. आणि तिसरी गोष्ट अशी की जेव्हा देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी बोलवलं तेव्हा अशी बातमी प्रसिद्ध झाली होती की त्यांच्याकडे आपल्या पाठिंब्याचं जे पत्र आहे ती पाठिंब्याचं पत्र अशी काही पत्र सादर न करता ते त्यांना आमंत्रण दिलं गेलं अशी बातमी आली होती. ती पुढे फडणवीसांनी डिनाय केली. पण ते प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याची कागदपत्र किंवा काही समोर आली नाही. आरटीआयच्या कायद्या अंतर्गत ती कागदपत्र समोर ठेवण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट अशी की सेक्युलरिझमच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे जाहीरपणे कोंडीत पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला जाहीरपणे उत्तर दिलं, हा एक भाग. तसंच राज्यपालांना इतकी कटुता निर्माण झाली की त्यांना विमान उपलब्ध करून दिलं नाही आणि जो सगळा फियास्को झाला ते सगळं मीडियासमोर आलं. आणि त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातले संबंध, एकूण या दोन्ही पदांच्या जी काही प्रतिष्ठा असेल ती प्रतिष्ठा कायम राहिली गेली नाही. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये राज्यपाल अशा प्रकारे प्रगल्भ म्हणता येणार नाही अशा प्रकारे वागले हे खरोखर एक शर्मेची बाब म्हणायला लागेल. अशा प्रकारची गोष्ट अनेक वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये रोमेश भंडारी यांनी ज्या प्रकारे कारवाया केल्या, सरकार पाडलं ज्या प्रकारे, काँग्रेसने नेमलेले होते ते पूर्णपणे पक्षपाती त्यांचं वर्तन त्यावेळी होतं. किंवा बिहारचं सरकार ज्या प्रकारे बुटा सिंग गृहमंत्री असताना
पाडण्यात आलं हो. पूर्णपणे चुकीची गोष्ट. आता काँग्रेसने ते केलं म्हणून तुम्ही केलं पाहिजे असं नाही, पण राज्यपालांचं वर्तन जे आहे एकूण जे की कंगना राणौत किंवा कोणी सोम्या गोम्याला भेटणं, ते एक जो त्याचा स्ट्रेचर असतं त्या स्ट्रेचरला कुठेतरी बाधा आणली गेली. आणि यानंतर सुद्धा राज्यपाल निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारच्या मुलाखती देऊन आपल्या प्रत्येक कृतीचं समर्थन केलं, ती सुद्धा अतिशय वाईट गोष्ट होती. त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करून सांगायला पाहिजे की माझ्या बाबा या चुका झाल्या, त्या चुका झाल्या असतील, यापुढे त्या होणार नाहीत किंवा त्या चुका झाल्या याची कबुली देतो, अशा प्रकारे कुठेही त्यांनी कबुली जबाब दिला नाही. पूर्णपणे पक्षपाती वर्तन केलं. आणि मग लोक बोलायला लागले की भाजपचं ऑफिस राज्यपालांच्या कार्यालयात उघडलं गेलंय का, अशा प्रकारची टोकाची टीका महाविकास आघाडी सरकारला करावी लागू. एकूण राज्यपाल या पदाची पूर्णपणे शान गेली. ज्या महाराष्ट्रामध्ये चेरियन असतील, अलेक्झांडर असतील, अनेक अगदी भाजपने नेमलेले सुद्धा राज्यपाल यापूर्वी असे वागलेले नाहीत. म्हणजे विद्याचरण जे राव होते तेही असे वागले नाही, ते पूर्णपणे पक्षपाती पद्धतीने वागले. याच्याबद्दल काहीतरी सुधारणा, म्हणजे मी म्हटलं की पथदर्शी अशा प्रकारच्या सूचना, म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक ज्या प्रकारे पॉलिटिकली केली जाते, त्यामध्ये विरोधी पक्षनेत्याला त्यामध्ये सामील करून घेणं किंवा आणखीन कुठल्या यंत्रणेला अशा 3-4 जणांची कमिटी नेमून राज्यपालांच्या नेमणुका ज्या पद्धतीने होत आहेत त्यामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे मग काँग्रेस असो, कुठला संयुक्त आघाडी असो, भाजप असो, कुठलाही पक्ष असो, राज्यपालांच्या नेमणुका अशा प्रकारे होता कामा नये. पण हे सर्वोच्च न्यायालयात जर उद्या करावं लागलं तर ज्यांनी स्वतःहून हे करणं आवश्यक आहे, निपक्षपातीपणे या नेमणुका होणं, राज्यपालांनी तशा प्रकारचा व्यवहार करणं. याच्या पुढची स्टेप मी सांगतो की विधानसभा अध्यक्ष सुद्धा अनेक ठिकाणी ज्या प्रकारचं पक्षपाती वर्तन करतात त्याबद्दल स्वसूचना द्यावा लागणं, ही सगळी लोकशाहीची शोकांतिका आहे. लोकशाहीवरती आलेले हे डाग आहेत आणि हे डाग कोण आणि कसं निष्करणार हे खरे प्रश्न आहेत. निकम साहेब, एक छोटा प्रश्न ब्रेकमध्ये जाणे तुम्हाला विचारायचं. मला एक आर्ग्युमेंट केलं गेलं होतं की 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय हा स्पीकरकडेच द्यावा लागेल, कोर्ट त्यावर निर्णय देऊ शकत नाही, म्हणून कपिल सिब्बल आणि ठाकरे गटाकडून जे आर्ग्युमेंट करण्यात आलं त्यांचं म्हणणं होतं की राज्यपालांचा निर्णय तर मात्र फिरवला जाऊ शकतो, त्यामुळे पुन्हा सेटिंग द हँड्स ऑफ द क्लॉक असं आपण ते म्हणतो, तर त्याच्यात हा निर्णय असा कोर्टाच्या विचाराधीन असू शकतो किंवा त्याच्याबाबत कधी विचार केला आहे या सगळ्या आपण हिअरिंगमध्ये की राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी जे आमंत्रण दिलं तो निर्णय चुकीचा आणि तो निर्णय फिरवावा कोर्टाने, अशी मागणी केली जाते. ही रास्त आहे, म्हणजे ही कितपत व्हॅलिड आहे ही आर्ग्युमेंट? नाही, असं आहे, आजच्या मितीस नबाम रबियाचा जो निकाल आहे, आपल्या श्रोत्यांच्या माहिती करता सांगतो की नबाम रबियाच्या खटल्यामध्ये काँग्रेसचे आमदार बहुसंख्येने निवडून आले होते आणि काँग्रेसचे आमदार निवडून आल्यानंतर त्यातले काही आमदार भाजपला जॉईन झाले फुटून. आणि मग राज्यपालांनी त्या केसमध्ये जो स्पीकर होता नबाम रबी यांना दूर करावं असा अजेंडावरती विषय ठेवून विशेष सत्र बोलवलं. आता विशेष सत्र बोलवल्यानंतर राज्यपालांकडे काही आमदारांनी हे अर्ज केला होता की आम्हाला स्पीकर काढणार आहेत आणि म्हणून तुम्ही यांना काढावं अशा तऱ्हेची मागणी होती. त्यानुसार राज्यपालांनी पक्षपाती वागून त्या स्पीकरला दूर हटवण्यात यावं असा विषय ठेवला आणि ही विशेष सत्र ते बोलवलं अरुणाचल प्रदेशमध्ये. ते एका हॉटेलमध्ये घेण्यात आलं. नबाम रबी यांची उचलबांगडी करण्यात आली, मुख्यमंत्री बदलण्यात आलं आणि हे दुसरं नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर हा सगळा प्रश्न हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर माजी सरन्यायाधीश रमन्ना हे होते, मुख्य न्यायाधीश केहर होते. यांच्या 5 जणांच्या न्यायाधीशांपुढे हा प्रश्न आला. त्यावेळेला तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये ते दुसरं सरकारही बरखास्त झालं आणि राष्ट्रपती राजवट आली होती. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मूलतः जे ओरिजिनल सरकार होतं ते काढून जे नवीन सरकार आलं, नंतर राष्ट्रपती राजवट आली, ही आम्ही राष्ट्रपती राजवट रद्द करतोय. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची राष्ट्रपती राजवट रद्द झाली आणि तिथं पूर्वीच्या सरकारची स्थापना केली. नंतर ते बहुमताने हरले, तो भाग वेगळा आहे. परंतु त्यावेळेला जस्टिस केहर यांनी एक शब्दप्रयोग वापरला होता की आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरू शकतो, वी कॅन सेट द क्लॉक ऑल्सो. आता तशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ शकते का, हा महत्वाचा विषय. राज्यपालांची कृती समजा घटकाभर आपण असंही धरलं गृहीत की राज्यपालांची कृती ही वैधानिक नव्हती, राज्यपाल थोडं पक्षपाती वागलेत,
आणि त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना तो ट्रस्ट जिंकायला ही मदत झाली असं जरी गृहीत धरलं तरी परिणाम काय होऊ शकतो ते घड्याचे काटे उलटे फिरवता येतील का हा महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये 30 जून ही महत्वाची तारीख होती. 30 जूनला बहुमताच्या चाचणीला सामोरे जाण्याच्या ऐवजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, सरकार गडगडलं. समजा राजीनामा नसता दिला, डिफीट झाले असते, पराभव झाला असता, तर मात्र नवाब रबियाच्या खटल्यातील निर्णयानुसार परत त्यांना मुख्यमंत्री म्हणून पूर्वीचं त्यांचं सरकारची पुनर्स्थापना करता आली असती असं माझं स्पष्ट मत आहे. या उलट पुढे त्यांनी जी 3 जुलैला जी ठाकरे गटाच्या आमदारांनी मतदानात भाग घेतलं आणि नवीन मुख्यमंत्र्याची निवड झाली ती बहुमताने झाली आणि त्याच्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरवताना बहुमताने नंतर निवडून आलेल्या याला दूर करता येईल का नवाब रबियाचा? कारण आजही नवाब रबिया खटल्याचा निकाल जिवंत आहे. याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय भाष्य करेल हे बघणं महत्वपूर्ण ठरेल. ठीक आहे. हा आणखी एक मुद्दा आहे, म्हणजे तुम्ही सांगितलेला की त्याबाबत नवाब राबिया केस हाचा वारंवार उल्लेख तिथे येतो, तर पुन्हा घड्याळाचे काटे सेट करता येतील का हे देखील महत्त्वाचं आहे. जो सुरुवातीला मी चर्चेला एक मुद्दा उपस्थित केला होता की पक्षांतर्गत डेमोक्रेसीचा, पक्षांतर्गत लोकशाहीचा, हाही मुद्दा खरं तर खूप महत्त्वाचा आहे. कारण ते आर्ग्युमेंट शिंदेकडनं करण्यात आलेलं आहे की आम्ही फक्त पक्षातला नेतृत्वाला इथे आव्हान दिलं होतं. आता ह्याला पळवाट म्हणायची किंवा खरंच जेन्युइनली जर आपण विचार करायचा झाला दुसऱ्या बाजूने की खरंच अशी पक्षांतर्गत लोकशाहीसाठी ही घातक असू शकते का बाब, त्याच्यावरती चर्चा करण्यात आम्ही पोल टाकला. त्या पोलवर तुम्ही तुमची मतं नोंदवू शकतात. आमच्या फेसबुक पेजवर, लोकशाही मराठीच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही या पोलमध्ये सहभागी होऊ शकता. सत्ता संघर्षाच्या निकालानं पक्षांतर आणि घोडेबाजार अशा गोष्टींना आळा बसेल असं तुम्हाला वाटतं का? होय नाही, यावर तुम्ही तुमची मतं नोंदवू शकतात. लोकशाहीचा मुद्दा बघताय तुम्ही आणि आज चर्चा करतोय महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत आणि निकालांचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात, कशा प्रकारे पथदर्शक ठरणार आहे याविषयी आपण चर्चा करतोय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि हेमंत देसाई सर यांच्यासोबत. निकम साहेब, एक मुद्दा उपस्थित केला गेला होता पक्षांतर्गत डेमोक्रेसीचा. शिंदेंचं असं म्हणणं होतं की आम्ही पक्षांतर्गत डेमोक्रेसी सेट करण्याचा प्रयत्न तिथे करत होतो. पक्षामध्ये डिसेंटला जागा असायला हवी, डिसेंटचे व्हॉइस जे असतात त्यालाही जागा तिथे असायला हवी, हा त्यांचा तिथे मुद्दा आहे. हा मुद्दा कदाचित त्यांच्या दृष्टीने हे त्यांचं सगळ्यात मोठं आर्ग्युमेंट आहे की आम्ही पक्ष सोडलेला नाही, पक्षांतर केलेलं नाही, व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप हा जो सगळ्यात महत्त्वाचा क्लॉज आहे अँटी डिफेक्शन लॉचा, तो आम्हाला तिथे लागू होत नाही. आम्ही फक्त आवाज उचलला आहे पक्षामध्ये आणि आम्ही नेतृत्व बदललं आहे. इतका सोपा हा त्यांचा आर्ग्युमेंट आहे आणि त्याच्यावरच कदाचित त्यांची संपूर्ण भिस्त आहे. पक्षांतर्गत लोकशाही हा मुद्दा तो थोडा राजकीय होईल, पण ही त्यांची सगळ्यात स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्याही दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये काही आपल्याला पाथ फाइंडिंग असे, पाथ ब्रेकिंग असे काही निर्णय बघायला मिळू शकतात का? कमलेशजी, त्यांचा हा पॉइंट स्ट्रॉंग आहे का वीक आहे यावर मी बोलण्यापेक्षा, कारण ते न्यायालयाच्या आता निर्णयाला आलेलं असल्यामुळे त्याच्यात माझं मत त्यावर स्पष्ट देणं हे योग्य नाही. बरं, न्यायालयाने या संदर्भात काल काय जे बोलले, भाष्य केलं ते मी मुद्दा म्हणून सांगतो. हां, न्यायालयाने हे सांगितलं, म्हणजे विशेषतः सरन्यायाधीशांनी, की पक्षांतर्गत मतभेद असणं, पॉलिटिकल डिफरन्सेस इन अ पॉलिटिकल पार्टी मस्ट बी रिझॉल्व इन अ पॉलिटिकल पार्टी. याचा अर्थ सरन्यायाधीश असं सांगतात की तुमचे राजकीय मतभेद, पक्षातील राजकीय मतभेद हे पक्षातच जिरवायला हवेत. लक्षात घ्या, हे फार एक महत्वाचा त्यांचा विचार असा आहे. अर्थात तुम्हाला तो विचार मान्य नसेल, तुम्ही पक्ष सोडू शकतात, पक्ष बदलू शकतात. आणि म्हणून जर तुम्ही पक्ष बदलू शकतात म्हणजे काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पक्ष हायजॅक करणं हा भाग वेगळा आहे, पक्ष घेऊन जाणं हा भाग वेगळा आहे. परंतु तुमचं एखाद्या पक्षाचे निवडणुकीच्या पूर्वी अलायन्सला जर काळिमा फासला गेला असेल तर त्याकरता लोकशाहीचे वेगळे दरवाजे तुमच्याकडे ओपन आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय यावरती आता काय भूमिका घे, लक्षात घ्या. पण हे सगळे जे मुद्दे आहेत ना, पक्षांतर्गत लोकशाही, डिफरन्सेस, हा सगळा प्रश्न आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा आहे. मुळातच कळीचा मुद्दा असा आहे की राज्यपालांनी ट्रस्ट व्होटसाठी 30 जूनला जी सभा विशेष सत्र बोलवलं होतं, हे त्याजवळ राज्यपालांचं असं सफिशियंट मटेरियल होतं का? म्हणजे ऑब्जेक्टिव्ह डिसिजन हा राज्यपालांचा आहे का सब्जेक्टिव्ह डिसिजन आहे?
हा भाग महत्वाचा आहे. कारण जर त्यांचा वस्तुनिष्ठ निर्णय असेल तर वस्तुनिष्ठ निर्णयाकरता काय त्यांच्याजवळ मटेरियल होतं हा भाग आहे. वस्तुनिष्ठ नसताना जर काही त्यांनी कल्पनेच्या आधारे घेतला असेल तर तो लोकशाहीकरता धोकादायक ठरू शकतो, असं मत सर्वोच्च न्यायालयाने काल तोंडी व्यक्त केले. निर्णयात काय येईल ते बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या आमदारांच्या पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत, कशामुळे तुम्ही पक्ष सोडला, 3 वर्ष एकत्र राहिले, हे माझ्या मते काही फार गौर आहे. हे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत, माझं असं स्पष्ट मत आहे. घटनापीठापुढे हा प्रश्न नाहीये. घटनापीठाने हे प्रश्न विचारलेत, म्हणजे वकिलांचा त्यावेळेला युक्तिवाद होता म्हणून त्यांनी विचारले. परंतु घटनापीठापुढे घटनेचा अर्थ, घटनेनुसार राज्यपाल वागले आहेत का, राज्यपालांजवळ त्यांची कृती अयोग्य घटनाबाह्य आहे का, हे फक्त तपासलं जाईल. त्या दृष्टिकोनातून आणि त्या अनुषंगाने निश्चित सर्वोच्च न्यायालय काही गाईडलाईन्स 10वं परिशिष्ट असेल आणि जे काही महाराष्ट्रात बघायला मिळत त्या अनुषंगाने असेल, असा काहीतरी निर्णय येण्याची शक्यता मला वाटते. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलात. निकम सर, मला माहिती तुम्हाला जाण्याची घाई आहे, पण एक हा मुद्दा फक्त आपण देसाई सरांकडनं ऐकून घेऊया आणि नंतर, कारण मला तुम्हाला पोलचे रिझल्ट्स मला ऐकवायचे म्हणून तुम्ही थोडं थांबलात तर आपण त्याच्याविषयी चर्चा करू. पोलच्या निकालामध्ये लोकांना काय वाटतं. देसाई सर, पक्षांतर्गत लोकशाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ठीक आहे, इथे पक्षामध्ये बंड झाले किंवा उठाव झाला असं म्हटलं जात आहे, पण पक्षामध्ये सुद्धा डिसेंटला जागा असायला हवी. जर एखाद्या पक्षातल्या पक्ष शेवटी हा नेत्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बनत असतो, त्यांच्या पाठिंब्यावरती पक्ष उभा राहत असतो, त्यामुळे त्यांनी त्यांना जर पक्ष नेतृत्वाची कुठली भूमिका मान्य नसेल, अर्थात इथे काल सरन्यायाधीशांनी म्हटलं तसं अचानक 3 वर्षांनी तुम्हाला कसं सुचलं किंवा कसं आठवलं हाही मुद्दा आहे, पण तरीसुद्धा त्या पक्षांतर्गत डेमोक्रेसीला जागा असावी. म्हणजे मधु लिमयांच्या पत्रातला तोच कुठेतरी सार होता त्यांच्या त्या लेखाचा. ही जागा दिली जात नाही. पक्ष हुकुमशाही पद्धतीने सगळेच पक्ष चालवले जातात, त्याला कुठलाच पक्ष अपवाद नाही. या सगळ्या पक्षांमध्ये पक्ष नेतृत्व किंवा काही घराणीच फक्त पक्ष चालवत असतात. त्यामुळे हा लूप होल सगळ्यात मोठा राहतो आणि मग अशी घटना जेव्हा होते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला लागतो. काय तुमचं मत आहे याच्यावर? निकम साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे मूल्यमापन आणि सगळं ॲनालिसिस केलं. ते एक मला मुद्दा असा सांगायचा होता की राज्यपालांचं जर संपूर्ण कारवाई किंवा कृती जर चुकीची असेल तर त्याचा जे परिणाम झाले, म्हणजे उद्धव ठाकरे सरकार गेलं तर त्याचं काय, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, असं सरन्यायाधीश आणि बाकी घटनापीठातले लोक विचारत होते सतत. तेव्हा अभिषेक मनु सिंघवी हे जे काही म्हणाले तर ते त्याचं थेटपणे त्यांनी स्पष्ट ठोस उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की तो मुद्दा जो आहे तो महत्वाचा, ती काही ऍक्शन घेतलेली आहे, त्याचं मग पुढे जे काही व्हायचं असेल तर हो. म्हणजे जर विचारत होते असं की उद्धव ठाकरेंना पुनर्स्थापित करायचं का, हा जवळजवळ त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जर तसं झालं, उद्धव ठाकरे हेच पुन्हा सरकार प्रस्थापित करायचं असेल तर त्यांच्या मागे आता बहुमत नाहीये, हे सिद्ध झालेलं आहे, हे स्पष्ट आहे. आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा किंवा त्यांच्या महाविकास आघाडीला पुन्हा सरकार स्थापन करायची इच्छा असेल असं मला वाटत नाही. कारण या सरकारला जी अँटी इन्कमन्सी येईल किंवा उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती आहे त्याचा त्यांना फायदा घ्यायचा असेल, हे माझं राजकीय विश्लेषण. पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर थोडक्यात द्यायचं तर असं की अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे 2 प्रमुख पक्ष आहेत, पण तिथे सुद्धा जे मतभेद आहेत अनेक महत्वाच्या याच्यावरती स्वतंत्रपणे विशिष्ट विधेयक मंजूर करताना स्वतंत्रपणे मतदान केलं जातं आणि तिथे त्याला परवानगी सुद्धा आहे, त्याच्यावरती लगेच ऍक्शन घेतली जात नाही. हे पक्षांतर्गत जी डेमोक्रेसी, बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगान गात त्यांच्या मार्गावरनं मी चाललोय असं जे एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे यांची स्पष्ट वक्तव्य आहेत की मला हिटलर पसंत आहे, लोकशाही नावाची गोष्ट मला पसंत नाहीये असं ते अगोदर म्हणायचे. पुढे हळूहळू त्यांना मग ते लोकशाहीमध्ये निवडणुका लढवायच्या तर ते लोकशाहीच्या सगळ्या अटी शर्ती त्यांना मान्य करायला लागल्या. त्या पूर्णपणे मान्य केल्या नाहीत त्यांनी, हे म्हणजे त्यांच्या मुलांनी, असं एकनाथ शिंदेच सांगतात. पण कुठल्याही पक्षात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात असेल की कुठल्याही महत्वाच्या धोरणावरती किंवा याच्यावरती अजितदादा जर म्हणाले असं की नागालँडबाबत मला माहिती नाही, ते राष्ट्रीय आमचे नेते आहेत ते ठरवतात. म्हणजे इतक्या महत्वाच्याबद्दल की भाजपबरोबर ते गेले, त्याबाबत महाराष्ट्रातला विरोधी पक्षनेता आणि इथला विधिमंडळाचा नेता तो म्हणतो की मला माहित नाही, श्रेष्ठी ठरवतील ते राष्ट्रीय प्रश्न ते बघतात. आणि महत्वाच्या कुठल्याही प्रश्नावरती आम्ही सोनिया गांधींना निर्णयाचे अधिकार दिलेत, आम्ही मोदीजींनी दिलेले आहेत, आम्ही शरद पवारांना अधिकार दिलेले आहेत, अशा प्रकारचे ठराव संमत केले जातात. आपला नेता निवडीचा प्रश्न असो किंवा अन्य अनेक महत्वाच्या प्रश्नांवरती.
तेव्हा पक्षांतर्गत लोकशाही नावाची गोष्टच नाही. आणि एकनाथ शिंदे म्हणतात की पक्षांतर्गत लोकशाहीची गोष्ट त्यांनी करावी, हे खरं काय आश्चर्यकारक आहे. कारण याच्यापूर्वी त्यांच्या सकट सगळ्यांचंच वक्तव्य अशी असायची की आमच्याकडे बाळासाहेब जे सांगतात तो अंतिम शब्द, आमच्याकडे उद्धव ठाकरे जे सांगतात ते अंतिम शब्द, राज ठाकरेंच्या पक्षात आमच्याकडे राज ठाकरे जे म्हणतात ते शिरसावंत, असं जाहीरपणे अनेकदा म्हटलेलं आहे या लोकांनी. तेव्हा लोकशाहीची थट्टा या सगळ्यांनी मिळून चालवली आहे. तेव्हा अंतर्गत लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही. आता मला सांगा, एकनाथ शिंदेनी असे काही त्यांनी कागदपत्र आहेत त्यांच्याकडे, काही पत्र लिहिले आहेत की उद्धव ठाकरेंना की हे असं मला मान्य नाही, हे आमच्या काही लोकांना मान्य नाही, याच्या संबंधी बैठक बोलवा, अशी काही पत्र लिहिलेत किंवा निवेदनं दिलेले आहेत? असे कुठलेही पुरावे त्यांनी सादर केले नाहीत. ते म्हणतात आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगत होतो. काय सांगत होतो? त्याला काही पुरावा आहे का? फोनच्या संभाषणाचे काही रेकॉर्ड आहेत का? कशाचं काही रेकॉर्ड नाही, पण आम्ही सांगत होतो असं ते म्हणतात. तेव्हा याच्याबद्दल मला असं वाटतं की पक्षांतर्गत लोकशाही अजिबातच नाही आहे अनेक पक्षांमध्ये. ती पक्षांतर्गत लोकशाही असावी असं मत सुद्धा व्यक्त करता येत नाही अनेक पक्षांमध्ये. म्हणजे अगदी सपा असेल, राजद असेल, सगळ्या पक्षांमध्ये अगदी. तेव्हा ही लोकशाही आहे का खरी आपल्याकडे? तर याचा हे सगळं न्यायाधीश आणि हे काही करू शकत नाही. हे या पक्षातल्या लोकांनी ठरवायचं आहे काय काय याच्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करायचा. तेव्हा याच्याबाबत सगळ्या राजकीय पक्षांनी खरं म्हणजे बैठक घेऊन या प्रश्नाचा विचारमंथन केलं पाहिजे की काहीतरी व्यक्तीला स्वातंत्र्य की नाही. आता सीए नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असेल किंवा NPR असेल, पॉप्युलेशन रजिस्टरचं विधेयक असेल, शेतकरी कायदा असेल, पक्षाचं म्हणणं असेल ते मला मान्य नाही, माझी लाईन अशी आहे, असं म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही कुठल्याला? तेव्हा असं स्वातंत्र्य बिलकुल नाही. विचार विनिमय, चर्चा, शिबिरं, प्रशिक्षण काही होत नाहीये. तेव्हा ही लोकशाहीची थट्टा सगळ्या पक्षांनी चालवली आहे. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाहीये. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि खरं तर त्याच मुद्द्यावरती मला ही चर्चा इथे थांबवायची, कारण आपल्याकडे वेळेचंही बंधन आहे. पण जसं मी म्हटलं होतं की आपण लोकांना एक प्रश्न विचारला होता की या चर्चेत तुम्हाला काय, या निकालातनं काय नक्की लोकांना वाटतं होईल? काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सत्तांतर असेल, घाऊक पक्षांतर जे होतं त्याच्यावरती या निर्णयानंतर आळा बसेल का? आम्ही पोल टाकला होता, त्या पोलचे निकाल आपण बघूया काय लोकांचं नक्की म्हणणं आहे. काय या पोलचा निकाल आला आहे तर 81% लोकांना वाटतं होय या निकालानं पक्षांतर, घोडेबाजार या गोष्टींना आळा बसेल असं त्यांना वाटतंय. 19% लोकांना वाटतं नाही, असं काही होणार नाही, जे आहे तसं चालू राहणार आहे. पण सगळ्या पक्षांना विचार करावा लागणार आहे या गोष्टींबाबत. दोन्ही पाहुण्यांचे खूप खूप आभार. निकम साहेब तुमचेही खूप आभार. देसाई सर तुमचेही खूप आभार. या चर्चेत तुम्ही सहभागी झालात आणि चर्चेचा सार आपण बघितला. 3 महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. खरं तर आमदारांचं घाऊक पक्षांतर थांबवण्यासाठी जो मूळ कायद्याचा गाभा आहे त्याच्याबद्दल नक्की हा निर्णय विचार करायला लावा अशी दोन्ही पाहुण्यांनी अपेक्षा इथे व्यक्त केली आणि प्रेक्षकांच्या पोलमधून आपल्याला तेच बघायला मिळतंय. दिशादर्शक, पथदर्शक हा निकाल तर ठरणार आहे नक्कीच, पण राजकीय पक्ष आत्मपरीक्षण करतील का या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करणं खूप जास्ती गरजेचं आहे. एकाच नाही, सगळ्या पक्षांना हे लागू होतं. हा निकाल जेव्हा येईल, कोणाच्या बाजूने येईल तेव्हा येईल, पण किमान लोकशाही वाचली पाहिजे, लोकशाहीच्या सगळ्या मूल्यांची जोपासली गेली पाहिजे, जपली गेली पाहिजे. हा निकालाने जरी अर्थ दिला तरी तो खूप महत्त्वाचा ठरेल. उद्या पुन्हा भेटूया लोकशाहीचा मुद्दा आमच्या कार्यक्रमात नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह. तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.